हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.5 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. शो द फॉलोइंग डेटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. याच्यामध्ये हा जो फर्स्ट रो आहे हा आपला क्लास आहे आणि हा जो सेकंड रो आहे याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यापूर्वी प्रथम आपण क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे चेक करून घेऊ. आता इथे पहा, हा जो फर्स्ट क्लास आहे हा जेथे संपतो तेथून हा नेक्स्ट क्लास चालू झालेला आहे. आता हा क्लास जेथे संपतो तेथून नेक्स्ट क्लास चालू झालेला आहे, म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे. आता जर क्लास डिसकंटिन्युअस असेल तर आपल्याला क्लास कंटिन्युअस करून घ्यायचा आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना जर क्लास कंटिन्युअस असेल तर आपल्याला 4 कॉलम्स तयार करायचे आहेत आणि जर क्लास डिसकंटिन्युअस असेल तर आपल्याला 5 कॉलम्स तयार करावे लागतील, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअस क्लासेसचा एक कॉलम वाढेल. आता या ठिकाणी क्लास कंटिन्युअस आहे त्यामुळे इथे आपल्याला 4 कॉलम्स तयार करावे लागतील. आता इथे मी 4 कॉलम्स तयार केलेले आहेत. 1 2 3 4. आता फर्स्ट कॉलममध्ये काय येईल पहा, क्लास आपल्याला दिलेला आहे इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. लिहून घेऊ आपण इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. याच्यानंतरचा कॉलम काय येईल, क्लास मार्क. त्यानंतर नेक्स्ट कॉलम काय येईल, फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला, फॅमिलीज. आणि हा लास्ट कॉलम काय येईल, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. आता आपण ग्राफ काढताना एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क घेणार आहोत आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घेणार आहोत. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट काय येईल, क्लास मार्क, आणि वाय कोऑर्डिनेट काय येईल, फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना आपण हा जो फर्स्ट क्लास आहे याच्या आधीचा एक क्लास आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जो लास्ट क्लास आहे याच्यानंतरचा एक क्लास आपल्याला घ्यायचा आहे. आता मग टेबल तयार करताना आपण हा जो फर्स्ट रो आहे आणि हा जो लास्ट रो आहे हा आपल्याला ब्लँक सोडायचा आहे. क्लास लिहून घेऊ आपण 0 to 200. येथे फर्स्ट रो ब्लँक सोडायचा. 0 to 200, 200 to 400, 400 to 600, 600 to 800, 800 to 1000. आता आपण क्लास मार्क काढून घेऊ. आता क्लास मार्क कसा काढायचा, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची सम करायची आणि त्याला 2 ने डिव्हाइड करायचं. 0 + 200 किती येईल, 200, आणि त्याला 2 ने डिव्हाइड करायचं, म्हणजे त्याचा काय करायचं, हाफ करायचा. किती येईल, 200चा हाफ 100. 200 + 400 600, 600चा हाफ किती येईल, 300. 400 + 600 किती येईल, 1000. 1000चा हाफ किती येईल, 500. 600 + 800 किती येईल, 6 + 8 14, म्हणजेच किती येईल, 1400. 1400चा हाफ किती येईल, 700. 800 + 1000 किती येईल पहा, 1800, आणि त्याचा हाफ किती येईल पहा, 900. आता आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ. 240, 300, 450, 350, 160. आता आपण कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. एक्स कोऑर्डिनेट काय येईल, 100, आणि वाय कोऑर्डिनेट काय येईल, 240. 100, 240. येथे काय येईल, एक्स कोऑर्डिनेट 300 येईल, वाय कोऑर्डिनेट पण 300 येईल. 500, 450. 700, 350. एक्स कोऑर्डिनेट 900 आणि वाय कोऑर्डिनेट 160. आता हा जो आपला फर्स्ट क्लास आहे 0 to 200 याच्या आधीचा क्लास आपण घेऊ. आता याच्या आधीचा क्लास काय येईल पहा. आता प्रत्येक
टू क्लासेसमध्ये डिफरन्स किती आहे पहा. 0 to 200, 200 to 400, 400 to 600, 600 to 800, 800 to 1000. प्रत्येक ठिकाणी 200चा डिफरन्स आहे आणि क्लास आपला कंटिन्युअस आहे. आता इथे 200 आहे, येथे पण 200 आहे, येथे 0 आहे म्हणजे येथे पण किती येईल 0 येईल, कारण आपला क्लास कंटिन्युअस आहे. आता 0च्या आधी 200, आता इथे प्रत्येक ठिकाणी 200चा डिफरन्स आहे म्हणजे आपल्याला 0च्या मागे काय करायचं आहे 200 घ्यायचं आहे. 0च्या आधी 200 म्हणजेच काय येईल -200. आता 0च्या आधी 200 म्हणजेच काय येईल -200. 0 प्लस -200 म्हणजेच -200चा हाफ किती येईल -100 म्हणजेच क्लास मार्क काय येईल -100. आता या क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला 0 कन्सिडर करायची आहे. कोऑर्डिनेट्स काय येतील पहा. -100, 0. आता इथे 0च्या आधी 200 म्हणजेच काय येईल -200 म्हणजेच आपला क्लास काय येईल -200 to 0. आता क्लास मार्क काय येईल पहा. -200 प्लस 0 काय येईल -200. -200चा हाफ किती येईल -100. आता या क्लासची आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली नाही त्यामुळे आपण या क्लासची फ्रिक्वेन्सी 0 घेणार आहोत. आता कोऑर्डिनेट्स काय येतील मग -100, 0. आता हा जो लास्ट क्लास आहे आपला 800 to 1000 याच्या पुढचा क्लास आपल्याला घ्यायचा आहे. पुढचा क्लास काय येईल पहा. 1000, डिफरन्स कितीचा आहे 200चा म्हणजे काय येईल 1200. आता 1000 प्लस 1200 किती येईल पहा 2200 आणि त्याचा हाफ किती येईल 1100. आता या क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली नाही त्यामुळे आपण या क्लासची फ्रिक्वेन्सी 0 कन्सिडर करू. आता कोऑर्डिनेट्स काय येतील पहा. क्लास मार्क आपला एक्स कोऑर्डिनेट असणार आहे आणि फ्रिक्वेन्सी वाय कोऑर्डिनेट असणार आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय येईल 1100 आणि वाय कोऑर्डिनेट काय येईल 0. अशा प्रकारे आपल्याला टेबल तयार करून घ्यायचं आहे. आता आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढून घेऊ. आता प्रथम आपण एक्स ॲक्सिस काढून घेऊ. हा आहे आपला एक्स ॲक्सिस एक्स डॅश. आता आपण वाय ॲक्सिस काढून घेऊ. हा आहे आपला वाय ॲक्सिस वाय डॅश इथे 0 येईल. आता एक्स ॲक्सिसवरती आपण क्लास मार्क घेणार आहोत आणि वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी घेणार आहोत. क्लास मार्क. आता क्लास मार्क काय दिलेला आहे पहा आपल्याला. क्लास काय आहे आपला इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. एक्स ॲक्सिसवरती काय येईल इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी घेणार आहोत. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला फॅमिलीज. आता एक्स ॲक्सिसवरती आपण क्लास मार्क लिहून घेऊ. क्लास मार्क काय आहे पहा आपला -100, 100, 300, 500, 700, 900, 1100 म्हणजेच आता आपण एक्स ॲक्सिसवरती 100, 200, 300 अशा प्रकारे 1100 पर्यंत आपण स्केल घेऊ. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 1100. आता -100 कुठे येईल पहा. या ठिकाणी काय येईल -100. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असणार आहेत आणि 0च्या लेफ्ट साईडला काय असणार आहेत निगेटिव्ह नंबर. आता इथे +100 आहे. आता या ठिकाणी काय येईल -100. आता वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी घेऊ. आता फ्रिक्वेन्सी काय आहे पहा 0, 240, 300, 450, 350, 160, 0. मग आता आपण वाय ॲक्सिसवरती काय करू 100, 200, 300 अशा प्रकारे स्केल घेऊ. 100, 200, 300, 400, 500, 600. आता या ठिकाणी आपला क्लास 0 पासून चालू झालेला आहे त्यामुळे इथे आपल्याला क्रिंक मार्क काढून घेण्याची गरज नाही. या ठिकाणी आपला क्लास 0 पासून स्टार्ट झालेला आहे. 0 to 200, 200 to 400 म्हणजेच आता इथे आपल्याला क्रिंक मार्क काढून घेण्याची गरज
नाही. आता फर्स्ट पॉईंट काय दिला आहे पहा, -100, 0 म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट काय आहे -100, वाय कोऑर्डिनेट 0. एक्स कोऑर्डिनेट काय आहे -100 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 0 आहे, म्हणजेच कुठे येईल या ठिकाणी येईल पॉईंट. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच पॉईंट एक्स ॲक्सिसवरती येणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट पहा. नेक्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत 100, 240 म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 100 येईल, वाय कोऑर्डिनेट 240. एक्स कोऑर्डिनेट 100 आणि वाय कोऑर्डिनेट काय येईल 240. आता 200च्या वरती आपल्याला किती लाईन्स घ्याव्या लागतील, 4 लाईन्स घ्याव्या लागतील, म्हणजे हा पॉईंट येथे येईल. 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलेला आहे आपण 100 घेतलेला आहे, म्हणजेच 1 लाईन म्हणजे किती येईल 10, म्हणजेच 200च्या वरती 4 लाईन्स घेतल्यावर आपल्याला किती मिळेल 240. एक्स ॲक्सिसवरती 100, वाय ॲक्सिसवरती 240. नेक्स्ट कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 300, 300. एक्स ॲक्सिसवरती 300, वाय ॲक्सिसवरती 300. नेक्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा, 500, 450. एक्स कोऑर्डिनेट काय आहे 500 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 450. 500, वाय कोऑर्डिनेट काय आहे 450. एक्स ॲक्सिसवरती 500 आणि वाय ॲक्सिसवरती 450. नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा, 700, 350. 700 अँड 350 म्हणजेच 300च्या वरती 5 लाईन्स या ठिकाणी येईल पॉईंट. एक्स ॲक्सिसवरती 700 आणि वाय ॲक्सिसवरती 350. नेक्स्ट काय आहे पहा, 900, 160. एक्स कोऑर्डिनेट काय आहे 900, वाय कोऑर्डिनेट काय आहे 160. एक्स कोऑर्डिनेट काय आहे 900 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 160. 100 या ठिकाणी येईल, त्याच्यावरती आपण 6 लाईन्स घ्यायच्या आहेत, म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स ॲक्सिसवरती 900 आणि वाय ॲक्सिसवरती 160. त्यानंतर 1100, 0. तर 1100 म्हणजे या ठिकाणी येईल पॉईंट आणि फ्रिक्वेन्सी किती आहे 0, म्हणजे तिथे वाय ॲक्सिसवरती काय आहे 0 फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. जर वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच हा पॉईंट काय येणार आहे एक्स ॲक्सिसवरती येणार आहे. आता हे पॉईंट्स आपण लाईन सेगमेंटने जोडून घेऊ. आता आपण स्केल लिहून घेऊ. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू. आता एक्स ॲक्सिसवरती आपण काय स्केल घेतला आहे पहा. आता या 2 नंबर्समधील डिफरन्स किती आहे पहा, 100चा डिफरन्स आहे, म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू आपण 100 घेतलेला आहे आणि आपल्याला युनिट काय आहे रुपीज, म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 100 रुपीज. 100 रुपीज. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू. वाय ॲक्सिसवरती आपण काय स्केल घेतलेला आहे पहा, 2 नंबर्समधील डिफरन्स किती आहे 100चा डिफरन्स आहे. 100, 200, 300, 400, 500, 600 म्हणजेच प्रत्येक ठिकाणी किती डिफरन्स आहे 100चा डिफरन्स आहे, म्हणजेच आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 100 घेतलेला आहे. आपण वाय ॲक्सिसवरती काय घेतलेलं आहे फॅमिलीज घेतलेला आहे, म्हणजेच आपलं स्केल काय येईल 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 100 फॅमिलीज. 100 फॅमिलीज. अशा प्रकारे आपल्याला स्केल लिहून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. आता इथे मी ग्राफ पेनने काढलेला आहे, तुम्ही एक्झाममध्ये ग्राफ पेन्सिलने काढायचा आहे. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.